नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मिक्स डाळींचा दाल तडका बनवणार आहोत। हा दाल तडका इतका टेस्टी लागतो की तुम्ही चपाती सोबत किंवा भातासोबतही याला खाऊ शकता। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मूग डाळही घेतलेली आहे। मी हे अनपॉलिश डाळ घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला यात साल दिसत असेल। आता या डाळींना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे मी सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता मी इथे वरण भाताचे डबे घेतलेले आहेत, त्यामध्ये एका डब्यामध्ये मी डाळ टाकून घेतलेली आहे। आता या डाळीमध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। आता एका साइडला मी कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी टाकून एक रिंग ठेवून घेतलेली आहे। त्यावर आपल्याला डाळीचा डब्बा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर भाताचाही डब्बा ठेवून द्यायचा आहे, म्हणजे एकाच वेळेस दोघी काम आपले होतील। आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला 4 शिट्ट्या याच्या घेऊन घ्यायच्या आहेत। तरी ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर आपला गार झालेला आहे। मी डब्बा बाहेर काढून घेतलेला आहे। तर पाहू शकता डाळ छान अशी शिजलेली आहे। आता आपण त्याला मॅश करून घेणार आहोत। यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून घेतलेली आहे। आता एका साइडला कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान अशी फुटायला लागली की यामध्ये मी जिरं घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत। बारीक कट करून घेतलेलं लसूणही मी यामध्ये घालून घेतलेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला आहे। याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। लसूणचा रंग बदलला की त्यामध्ये आपल्याला कांदे घालून घ्यायचे आहेत। मी इथे एक मोठा कांदा कट करून घेतलेला होता। कांदा थोडासा नरम झाला की त्यामध्ये आपल्याला सुकलेल्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्यालाही परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 टोमॅटो कट करून आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। टोमॅटो छान असं आपला नरम पडलेला आहे, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे त्याला अजून पाणी सुटेल आणि तो लवकर नरम होईल। तरी ते टोमॅटो छान असं नरम झालेला आहे। यामध्ये आता आपण काही मसाले घालून घेणार आहोत। तर यामध्ये सगळ्यात आधी लाल काश्मीरी मिरची आपल्याला 2 चमचे घालून घ्यायची आहे। हळद घालून घ्यायची आहे, धने पावडर, त्याचबरोबर घरगुती तिखट जे आहे ते मी 1 चमचा घालून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सगळ्या मसाल्यांचा छान असा वास यायला लागला की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले आपले जळणार नाहीत। तर आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे। त्याला परत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता सगळी डाळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। तर ही डाळ सगळी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे। आता या डाळीला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। तर इथे आपल्या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे। तर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। तर इथे लक्षात ठेवा, आपण आधीही यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे टेस्ट करून पहा आणि मगच मीठ यामध्ये जेवढं लागेल तेवढं घाला। आता छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये मी कोथिंबीर बारीक कट करून घालून घेतलेली आहे। तर तयार आहे आपलं मिक्स डाळीचा तडका। हा खायला खूप टेस्टी लागतो। हे गरमागरम भातासोबत आपण जर याला खाल्लं तर सगळेजण खूप आवडीने खातील। त्याचबरोबर हा डाळ तडका पोळीसोबतही खूप छान लागतो। आता गरमागरम दाल तडक्यावर आपण तूप टाकून घेणार आहोत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे व्हिडिओज मी अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।